महायुती सरकारच्या माध्यमातून माझी लाडकी बहीण ही योजना राबवण्यात येत आहे, परंतु आतापर्यंत सदर जी योजना आहे त्याची लिंक अपलोड झालेली नाही आहे। संपूर्ण महाराष्ट्रभरातील या योजनेबद्दल ही बातमी वाऱ्यासारखी पसरली असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील महिला वर्ग जो आहे हा त्याचा फायदा घेण्यासाठी तहसीलदार कार्यालय इथे आणि वेगवेगळ्या ठिकाणी जात आहे। परंतु आतापर्यंत पूर्णपणे माहिती जी आहे की या योजनेचा लाभ घेण्यासाठी कशा प्रकारे त्याला काय कागदपत्र लागतील, कुठली व्यवस्था आहे, कुठे जावं लागेल, या सगळ्या बाबतीत उल्हासनगरमध्ये सगळीकडे सर्व नेतेगण आता बैठका घेत आहेत, शिबिर देखील घेत आहेत। यामध्ये उल्हासनगरमधील भरत गंगोत्री यांच्या कार्यालयामध्ये देखील सदर एक बैठक ठेवण्यात आली होती, ज्यामध्ये समाजसेवक अमर पवार यांनी दिलेली ही संपूर्ण इत्थंभूत माहिती आहे की कशा प्रकारे ही माझी लाडकी बहीण ही योजना राबवण्यात आल्यानंतर त्याचा फायदा कसा घ्यावा, या सगळी संपूर्ण माहिती आता त्यांनी पूर्णपणे दिलेली आहे। ती जनतेने ऐकावी आणि त्याच अनुसार त्यांनी तो पुढाकार घ्यावा। सर्वप्रथम ती महिला महाराष्ट्र राज्याची अधिवास पाहिजे, म्हणजे डोमेसाईल पाहिजे। मात्र डोमेसाईल पाहिजे म्हणून तिच्याकडे अधिवास प्रमाणपत्र पाहिजे असं ग्राह्य नाही धरणार आहे। आज रोजी तिच्याकडे जन्माचा दाखला, शाळेचं लिव्हिंग, पिवळा राशन कार्ड, केशरी राशन कार्ड एवढ्या कागदांची पूर्तता जरी असेल तरी ती महिला या योजनेसाठी पात्र म्हणून ग्राह्य धरली जाणार आहे। एका कुटुंबातील किती महिलांना या योजनेचा लाभ घेता? सदर योजनेमधून महाराष्ट्र राज्य सरकारने परित्यक्त्या, ज्यांना नवऱ्याने सोडलेले आहेत मात्र अजून घटस्फोट झालेले आहे, त्या महिलांचा समावेश केलेला आहे। घटस्फोटित महिलांचा समावेश केलेला आहे, विधवा महिलांचा समावेश केलेला आहे। वय वर्ष 21 ते 65 या दरम्यान असणाऱ्या कुटुंबातील सर्व महिलांचा, त्याचबरोबर एक अविवाहित मुलीचा देखील समावेश केलेला आहे। सध्या पोर्टल चालू केलेला आहे का? फॉर्म कुठं भरावा? आज रोजी आपल्या सरकारमध्ये या पोर्टलची लिंक अद्याप आलेली नाही आहे, मात्र येणाऱ्या 24 तासामध्ये ही लिंक सुरू होणार आहे। सर्वसाधारणपणे सेतू कार्यालयामध्ये आणि आपले सरकार येथे हे फॉर्म विनामूल्य भरले जाणार आहेत। महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक परप्रांतीय महिला देखील आहेत, त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल? परप्रांतीय महिला देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात। महाराष्ट्र राज्यातील अधिवास असलेल्या पुरुषाबरोबर त्या महिलाचे लग्न झालेले असेल तर त्या पुरुषाचा आधार कार्ड, राशन कार्ड आणि डोमेसाईल हे त्या महिलासाठी ग्राह्य पुरावे धरले जाणार आहेत। सदर फॉर्म भरल्यानंतर किती दिवसानंतर याची पेन्शन लागू होणार आहे? फॉर्मची प्रक्रिया अजून सुरू झालेली नाही आहे। सुरू झाल्यानंतर सदर प्रकरण आपले सरकारमधून राज्य सरकारकडे वितरित होणार आहेत आणि राज्य सरकार पेन्शन 1 महिना किंवा 2 महिने जरी लागले मात्र पेन्शन 1 जुलैपासूनच देणार आहे। सर, हा जो फॉर्म आहे हा कुठे भरला जाणार? सर्वसाधारणपणे हा फॉर्म जो आहे तहसील कार्यालयामध्ये भरला जाईल। आपले सरकारचे जेवढे पण केंद्र आहेत त्या सर्व आपल्या सरकारच्या केंद्रामध्ये भरले जाईल। सेतू केंद्र आहेत तिथे भरले जातील, संग्राम केंद्र आहेत तिथे भरले जातील। सर, आता एक नवीन प्रश्न उद्भवतो की अनेक ठिकाणी रहिवासी दाखला आणि दुसऱ्या कागदासाठी तहसीलदारमध्ये अनेक ठिकाणी पैशाचा व्यवहार चालत आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? तहसील कार्यालय जे आहे, तहसील कार्यालयाच्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये जेव्हा कोणती एखादी योजना येते तेव्हा लाभार्थींची मोठ्या प्रमाणावरती गर्दी होते आणि याच वेळेस काही संधी साधू लोक त्या महिलांचा, त्या लाभार्थ्यांचा गैरफायदा घेऊन मोठ्या प्रमाणावरती पैसे उकळतात। त्याला उल्हासनगर शहर देखील अपवाद नाही, उल्हासनगर शहरामध्ये देखील हाच चित्र आहे। त्याला निर्बंध लावण्यासाठी काय योजना, म्हणजे काय प्रकार करावा? याच्यासाठी नागरिकांनी जागरूक असणे, कारण या फॉर्मचे कोणतेही पैसे देणे नाही आहे। शिवाय याच्यासाठी तुम्हाला अधिवास दाखला काढणे नाही आहे, उत्पन्नाचा दाखला काढणे नाही आहे। त्यामुळे नाहक तहसीलमध्ये जाऊन उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी गर्दी करणे, पैसे भरणे किंवा अधिवास दाखला काढण्यासाठी गर्दी करणे, पैसे अजिबात करू नका, कारण हे दोन्ही दाखले तुम्हाला लागणारच नाही आहेत। त्यामुळे पैशाचा अपव्यय टाळा आणि तिथे जे हे मोठ्या प्रमाणावरती दलाल बसलेले आहेत त्यांना आळा घाला।